व्यावसायिक पिता पुत्राच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी न्यायालयानं 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। व्यावसायिक पिता पुत्राच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात मदुराई सत्र न्यायालयानं 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। तसंच मृतांच्या कुटुंबियांना 1.5 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा आदेशही दिलाय। ही घटना 19 जून 2020 रोजी सथानकुलम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली होती। जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स एक दुकान चालवत होते। कोरोना महासाथीमुळे त्यावेळी निर्बंध होते आणि त्या निर्बंधाचा भंग करीत त्या दोघांनी दुकान चालू ठेवल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांना अटक केली होती। कोठडीमध्ये बेदम मारहाण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं। उपचार सुरू असताना 22 जून रोजी बेनिक्सचा तर 23 जून रोजी जयराज यांचा मृत्यू झाला। जय हिंद। हातावर आपल्यासारखाच भारत देशाचा एक मालक ॲडव्होकेट खतीब वकील। न्यायिक जगतामध्ये अत्यंत धक्कादायक, वेदनादायक, आश्चर्यकारक असे खटले येतात की ज्यामध्ये न्याय हा अपेक्षित असतो। तर असाच एक अत्यंत महत्वाचा असा न्यायनिवाडा तामिळनाडूतील मदुराई येथील सेशन्स कोर्टाने म्हणजेच सत्र न्यायालयाने दिलेला आहे आणि त्यामध्ये 9 पोलिसांना इन्स्पेक्टरसह फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। तर हे प्रकरण असं होतं की तारीख 19 जून 2020 रोजी तामिळनाडूतील मदुराईमधील संतानकुलम या पोलीस ठाण्याने पी जयराज आणि त्याचा मुलगा जे बेनिक्स या बाप लेकांना कोविडच्या नियमांचा भंग केला, करोनाच्या नियमांचा भंग केला म्हणून अटक केली। दोघांना रात्रभर पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत अमानुष अशी क्रूर मारहाण करण्यात आली आणि सबब 2 ते 3 दिवसामध्येच ते दोघे बापलेक इस्पितळामध्ये मेले। या प्रकरणाची मद्रास हायकोर्टाने स्वतः सुमोटो दखल घेतली आणि या गुन्ह्याचा तपास करण्याचा आदेश सीबीआयला दिला। सीबीआयने तपास केला आणि न्यायालयामध्ये चार्जशीट आरोपपत्र दाखल केलं, साक्षी पुरावे झाले आणि शेवटी तारीख 6 एप्रिल 2026 रोजी म्हणजे कालच मदुराईतील सेशन्स कोर्टाने त्या 9 आरोपी पोलिसांना की ज्यामध्ये एक इन्स्पेक्टर सुद्धा होता फाशीची शिक्षा सुनावली। या प्रकरणामध्ये कोर्टाने जी निरीक्षणं नोंदवली ती अत्यंत भयानक आहेत। अत्यंत भयानक असे ताशेरे कोर्टाने त्या पोलिसांवर ओढलेले आहेत। तर ते ताशेरे असे आहेत की हा एक अतिदुर्मिळ असा खटला आहे। इट्स अ रेअरेस्ट ऑफ रेअर केस आणि जेथे सत्ता असते तेथे जास्त जबाबदारीने वागलं पाहिजे। जनतेकडून पगार घेणाऱ्या पोलिसांनी जनतेचे संरक्षण करण्याऐवजी त्यांचा बदला घेतला, कुंपणानंच शेत खाल्लं। या आरोपी पोलिसांना फक्त जन्मठेप पुरेशी नाही आहे, हा न्यायनिवाडा भविष्यामध्ये प्रतिबंधक आणि अशा पोलिसांनी केलेल्या मारहाणीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पथदर्शक राहील आणि राहावा। त्या दोन्ही बापलेकांचा पोलिसांनी केलेला छळ हा अमानवी होता व त्या छळाने समाजाच्या सदसद विवेक बुद्धीला हादरवून सोडलेलं आहे। आरोपी पोलिसांनी दयेची याचना केली होती, परंतु कोर्टानं त्या पोलिसांची दयेची याचना फेटाळली आणि हे कारण दिलं की पोलीस हा गुन्हा करताना मानसिक दृष्ट्या सक्षम, तंदुरुस्त होते आणि ते उच्च शिक्षित सुद्धा होते। सबब मदुराई सत्र न्यायालयाने त्या 9च्या 9 की ज्यामध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा होता आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिली आणि सर्व आरोपींना मिळून एकूण 1,40,40,00,000 रुपये इतक्या रकमेचा दंड ठोठावला आणि त्या दंडाची रक्कम त्या दोघा बापलेकांच्या कुटुंबियांना देण्याचा आदेश केला। जय हिंद। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।